हं, हं. चांगल्यासाठी तुम्ही बोलताय, सुधारण्यासाठी म्हणजे सगळेच आमचे गुरु असेच आहेत. त्यामुळे आम्हाला सवय आहे. आणि मग आम्ही दुसऱ्या दिवशी बदल करतो ना मग. अरे हे केलं पाहिजे म्हणजे असं किंवा आणि हां, मग हां. शाबासकी मिळाली की खूप छान वाटतं. ठीक आहे. त्यांच्याकडनं. आता ज्येष्ठा ज्येष्ठा बास दुसरं सुरू करा. चालेल मॅडम. मॅडम नक्षत्र मालिकेमध्ये आज आपण हस्त, उत्तराषाढा आणि उत्तरा भाद्रपदा या 3 नक्षत्रांची माहिती घेणार आहोत. तर पहिल्यांदा आपण कन्या राशीतील हस्त नक्षत्राची माहिती घेऊयात. हे क्रमांक 13 चे नक्षत्र आहे आणि ह्याचे 4ही चरण कन्या राशीमध्ये येतात. ह्याची आकृती आहे हाताचा पंजा किंवा हाताची मूठ आणि ह्याची नाडी आहे आद्य नाडी. म्हणजे आयुर्वेदानुसार वात, पित्त, कफ ह्या 3 नाड्या असतात. तर नक्षत्रांना सुद्धा ह्या अ, नाड्या दिलेल्या आहेत. म्हणजे आद्य नाडी म्हणजे वातनाडी असं. म्हणजे हे सुद्धा तुम्ही परवा दिवशी म्हटलात, की मेडिकल एस्ट्रोलॉजीमध्ये सुद्धा ह्याचा उपयोग होऊ शकतोय. त्याच्यानंतर ह्या नक्षत्राचा वृक्ष आहे जाई आणि ह्या नक्षत्राच्या व्यक्तींनी अन्नदान करणं हे त्यांच्याकरता शुभफलदायी असते. देवता आहे सूर्य. नक्षत्र स्वामी चंद्र आहे आणि हे वायुतत्वाचं नक्षत्र आहे. या वायुतत्वाचं असल्यामुळे यांची बुद्धिमत्ता आणि ग्रहणशक्ती उत्तम असते. आणि हे नक्षत्र नवीन आभूषण घालण्यास नवीन कला आरंभ करण्यास चांगलं आहे. ह्या नक्षत्राचं नामाक्षर आहेत पू, शा, ना आणि ठा. शुभ रंग हिरवा आहे. मात्र हस्त नक्षत्राच्या व्यक्तींनी ब्लॅक कलर म्हणजे काळा कलर वापरणं शक्यतो टाळावं. याचे 4ही चरण कन्या राशीतच येतात. आणि नक्षत्राची योनी दिलेली असते म्हणजे पशुच्या नावं देऊन ती योनी दिली असते. म्हणजे ते गुणधर्म त्या व्यक्तीमध्ये आढळून येतात असं दिसून येतंय म्हणजे. तर ह्याची योनी आहे महिशी म्हणजे म्हैस. तर म्हैस म्हणजे म्हैसीचं काय गुणधर्म असते, की थोडा संथपणा असतो आणि हे लोकं साफ-सफाईचा असा अतिरेक करत नाहीत. बाकी ह्याचे गुण खूप छानच आहेत. कारण हे देवगणी नक्षत्र आहे. म्हणजे सात्विक प्रवृत्ती, परोपकारी वृत्ती आणि ईश्वरावर म्हणजे ह्या युनिव्हर्सल एनर्जीवर त्यांची निष्ठा असते. हे तिर्यकमुखी असल्यामुळं तिरकस बांधकाम म्हणजे घरावर कौले घालणे किंवा पत्रे घालणे, विमान किंवा क्षेपणास्त्राच्या चाचण्या करणे, नांगर चालवणे, नाव चालवणे, प्रवास इत्यादीसाठी हे उत्तम आहे नक्षत्र. म्हणजे ह्या नक्षत्रावर जर ह्या गोष्टी केल्या तर हे शुभफलदायी राहतं. आणि मागच्या म्हणजे आपण असं म्हणतो की ह्यांचं पास्ट कार्मिक काय असेल, तर मागच्या जन्मी सुद्धा हे हाताने कला म्हणजे काही ना काहीतरी कला करणारी ही लोकं असू शकतात. आणि ह्या त्याच गुणात म्हणजे जो त्यांच्यात कला असते त्याचाच उपयोग करण्याकरता त्यांनी हा जन्म घेतला असं म्हणजे मानलं जातं. म्हणजे चिकित्सक असतील, कारागीर असतील, लेखक असतील, कलाकार असतील. ते कॅरी फॉरवर्ड करण्याकरता ते आलेले असतात. अ, हस्त नक्षत्र साधारणपणे आकाशामध्ये 14 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर ह्या दरम्यान दिसते आणि मराठी भाद्रपद महिन्यात साधारणपणे हे आकाशात दिसते. 5 ताऱ्यांचा समूह हाताच्या पंजासारखी किंवा मुठीसारखा ह्याचा आकार असतो. मराठी संस्कृतीत हत्ती नक्षत्र म्हणजे पावसाळ्याच्या अखेरीस हा काळ मानला जातो. मुसळधार पाऊस पडतो म्हणून ह्याला हत्तीचा पाऊस पण ही उपमा दिली जाते. ह्याच काळात महाराष्ट्रामध्ये भोंडला किंवा हादगा हा खेळ खेळला जातो. ह्या नक्षत्राचं मंदिर आहे तामिळनाडूमध्ये कुंभकोणम कोमल गावात श्री कृपा कुपारेश्वरर मंदिर. काल मॅडमनी मंदिराचं सांगितलं म्हणून मी ते Googleवर थोडं सर्च केलं आणि ह्याचं ठिकाण असं आकाशामध्ये अ, कॉर्वस तारका समूहात चित्रा ताऱ्याच्या किंचित दक्षिणेस हे दाखवलं जातं ह्याचं ठिकाण. ह्या नक्षत्रांचा स्वभाव तर मेहनती असतो. हे मेहनतीने संपत्ती मिळवतात. पण कधी-कधी बेकायदेशीर म्हणजे अ, चुकीच्या मार्गाने सुद्धा हे जाण्याची शक्यता असते. म्हणजे जर कुंडलीमध्ये चंद्राची जर सिच्युएशन थोडीफार दूषित असेल, तर तशी शक्यता असते. मात्र दुसऱ्यांना मदत करण्याचा स्वभाव असतो, पण थोडाफार स्वभाव हा मत्सरी सुद्धा असू शकतो. ह्यांनी सूर्य उपासना, सूर्यनमस्कार, आदित्य हृदय स्तोत्र करणे हे ह्यांच्याकरता शुभफलदायी कारण हे ह्याची देवता आहे सूर्य.
ह्या नक्षत्राच्या व्यक्ती मेहनतीने, कर्तृत्वाने पुढे येतात. त्यांना पशु, पक्षी आणि झाडांची आवड असतेच. तसेच हे हाताच्या पंजा ह्याचं चिन्ह आहे. तर हातानं हिलिंग देणाऱ्या व्यक्ती म्हणजे प्राणिक हीलर, रेकी हीलर हे ह्याच्यामध्ये विशेषतः येऊ शकतात. आणि ह्या नक्षत्राच्या म्हणजे शरीराचा अवयव बघायला गेलो आपण तर जठर, आतडे, पित्ताशय, स्वादुपिंड ह्यावर या नक्षत्राचा अंमल असतो. आणि आजार बघायला गेलो तर पोटात गॅस धरणे, बद्धकोष्ठ, ऍसिडिटी, आतड्यांचे विकार. कारण हे कन्या राशीतलं नक्षत्र आहे आणि कन्या राशी ही आपली पोटाच्याच भागावर पडते आणि अ, अ, तसेच हे चंद्राचं पण नक्षत्र असल्यामुळं मनोविकार, नैराश्य येणे, हे सुद्धा ह्या नक्षत्रातल्या व्यक्तींमध्ये आपल्याला म्हणजे बघायला मिळतं. आणि व्यवसाय जर बघता ह्याचे हे व्यापार करणारे लोक असतात, टेक्सटाईल मिल, तसेच कलाकार असतात, चित्रकार असतात, नर्स पण असू शकतात ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर लेखक, राजदूत, कारण हे कन्या राशीचं असल्यामुळे ह्याच्यात ते गुण आलेलेच आहेत. तसेच नेव्ही आणि शिपिंग चंद्र हा त्याचा हे असल्यामुळं आणि डॉक्टर, वकील सुद्धा ह्याच्यामध्ये आपल्याला व्यक्ती पाहायला मिळतात. ह्या नक्षत्राचा देवतेचा मंत्र आहे म्हणजे सूर्य ही त्याची देवता आहे. तर याचा मंत्र आहे ओम सावित्रे नमः म्हणजे हा सूर्याचाच मंत्र आहे. ह्या नक्षत्राचं गोत्र आहे पुलह ऋषी. पुलह ऋषी ह्या नक्षत्राचं गोत्र मानले जातात आणि ह्याचं स्टार सीड मॅडम मी गुगलवरून पाहिलं तर ॲड्रॉइडियन म्हणजेच उत्कृष्ट मार्गदर्शक आणि सिरियन म्हणजे निसर्गाशी जोडून उपचार करणारे हिलर म्हणजे हे मॅच होतं ह्याला. म्हणजे जरी हे पाश्चात्य संस्कृतीप्रमाणे असलं तरी हे मॅच होतं हस्त नक्षत्राला. आणि ह्याचे मित्र नक्षत्र आहेत मृग, चित्रा, रोहिणी आणि पुष्य यांच्याशी हस्त नक्षत्राचं चांगलं जमतं. ह्या नक्षत्रातल्या प्रसिद्ध व्यक्ती आहेत स्वामी विवेकानंद, एम एस धोनी, अब्दुल कलाम आणि कॅटरीना कैफ. ह्या ह्या व्यक्ती मेहनतीनं पुढे येतातच. आणखीन ह्या नक्षत्राच्या स्त्रिया सुद्धा कर्तव्यदक्ष असतात. म्हणजे आपला परिवार चांगला सांभाळणारे असतात आणि स्वभावाने थोड्या भावनाप्रधान पण असतात. तर आपण आता असं हे हस्त नक्षत्राबद्दल जाणून घेतलेलं आहे. आणखीन अजून काही म्हणजे मॅडम म्हणजे बरं का पुढच्या नक्षत्राकडे जाऊ? अजून हस्त नक्षत्राबद्दल काय कामं करायची? आपलं महत्वच असतं हस्त नक्षत्र कामांसाठी ना. हो, हो. हस्त नक्षत्रावर मॅडम हे तिर्यकमुखी नक्षत्र असल्यामुळे प्रवासाकरता चांगलं आहे. त्याच्यानंतर घर बांधण्याकरता चांगलं आहे हे. नवीन कुठल्याही गोष्टीचा अभ्यास जर आपल्याला चालू करायचा असेल, म्हणजे शास्त्राभ्यास आपण म्हणतो, त्याकरता चांगलं आहे. अलंकार धारण करण्याकरता चांगलं आहे. चित्रकला, नृत्यकला ह्याचा प्रारंभ करण्याकरता हे चांगलं आहे नक्षत्र. आणि हे म्हणजे शुभ नक्षत्र आहे. म्हणजे ह्याच्यावर आपण शुभ कार्य करू शकतो. हम्म. असं आहे. छान. बघा हस्त नक्षत्र कोणाकोणाचं आहे? निलिमा दैन मॅडमचं आहे. अजून गवळी मॅडम आलेत का नाही आज? पूनम गवळी मॅडम कोणाकोणाचं आहे? त्यांना काही शंका असेल तर विचारा. डॉक्टर स्मिता मॅडमनी हात वर केला. मॅडम तुम्हाला काही विचारायचंय का? बोलायचंय का? ऍडिशनल हो काही हो सांगायचंय? हा सांगा. ऍडिशनल म्हणजे मला एक सांगायचंय की माझं म्हणजे लग्न रास किंवा चंद्ररास सूर्यरास ह्यात नाहीये, परंतु माझा बुध, मंगळ आणि शुक्र हे तिन्ही हस्त नक्षत्रात आहेत. म्हणजे किती मला छान. जसं मॅडम म्हणाल्या की ग्रहांचे म्हणजे प्रत्येक ग्रहांना नक्षत्र असतात, तर हे एवढं रिलेट झालं. हो. उत्तम काउन्सिलिंग, अभ्यासाची नॅचरोपॅथी, मी ॲलोपॅथीला नाहीच आहे, सगळे हे मला हस्त नक्षत्राचे ह्याच्यामध्ये मिळाले. म्हणून मला हे खास सांगू वाटलं की बुध, माझं पण असेलच शुक्र कुठला तरी ग्रह हस्त आणि नक्षत्रात. प्लुटो आणि मंगळ हे सगळे ग्रह माझ्या हस्त नक्षत्रात आहेत. सुगंधाची आवड असते आणि सगळंच म्हणजे खूप रिलेट झालं. तर मला हे सांगायचं होतं की आपापले नक्षत्र असेही रिलेट केले तरी छान आपल्याला माहिती मिळेल. थँक्यू मॅडम, छान छान. सांगितलं. मेघा मॅडमचं पण आहे. मेघा मॅडम आहेत का?
ठीक आहे, घ्या मॅडम पुढचं. मॅडम स्वभाव सांगता का पुन्हा एकदा हस्त नक्षत्राचा स्वभाव? चालेल. हा. स्वभाव म्हणजे तसे हे शांत स्वभावाचेच असतात, कारण चंद्राचं नक्षत्र आहे. मात्र कधी कधी हे म्हणजे खोटं सुद्धा बोलू शकतात. त्यांचा जर काही त्याच्यामध्ये जर स्वार्थ असेल ना तर. म्हणजे हे दुर्गुण झाला, हा दोष झाला, पण आहे तो. आणि जर ह्या व्यक्ती एखाद्या व्यसनामध्ये जर अडकल्या तर पटकन बाहेर येत नाही. त्यांना त्याकरता प्रयत्न करावे लागतात, कारण चंद्राचं नक्षत्र आहे. त्यामुळं ते त्याकरता त्यांना एकतर त्यांनी ऍडिक्शन मध्ये जाऊ नये आणि गेले तर मग ते पटकन बाहेर येत नाहीत, असं आहे. बाकी ह्याचे चांगले गुण म्हणजे हे नक्षत्र कन्या राशीतलं आहे. कन्या राशीतलं असल्यामुळं एकतर कष्टाळू स्वभाव, मेहनती, एखादी गोष्ट मनापासून करायची, ही तर त्यांच्यामध्ये गुण असतातच. त्याच्यानंतर ते बुधाचे गुण आहेत त्यांच्याकडं, म्हणजे कम्युनिकेशन त्यांचं चांगलं असतं. आता स्मिता मॅडमचं आपण बघतोय हस्त नक्षत्रातला बुध, मग त्यांचं कम्युनिकेशन चांगलंच आहे. कम्युनिकेशन स्किल चांगलं असतं. म्हणजे एक आपली जर गोष्ट पटवून द्यायची असेल तर ते मग कुठल्याही मार्गाचा साम दाम दंड इमोशनली ब्लॅकमेल करतील, पण ते पटवून देतील ते. आणि सद्गुण तर आहेतच याचे, कारण तसं काही हे नक्षत्र हे नाहीये, शुभच नक्षत्र आहे. मेहनतीतून पुढे येतात. अध्यात्माची आवड असते, ज्योतिषशास्त्राची, गूढशास्त्राची आवड असते. कारण हे कॉम्बिनेशन असं आहे ना, चंद्र आणि बुधाचं कॉम्बिनेशन, त्यामुळं. अजून काही विचारायचं आहे तुम्हाला? कलाकार पण असतातच. कलाकार असतातच. आणि मेन म्हणजे जर मला हिलर वाटतंय कोण असतील ना. नावच हस्त आहे याचं. हस्त हा. म्हणजे हाताच्या पंजासारखं दिसणारं, म्हणजे हातकला जास्त हस्तकला. हस्तकला म्हणजे बरोबर. कलाप्रेमी असणारच, नाही का? हो हो हो. हम्म. हस्तकला, हो. आणि त्याकरताच ते जन्माला आलेले असतात ना. हस्तकला म्हणजे त्यांचं मागच्या जन्मीचं जे काही राहिलं असेल ते असतं. आणि ह्या नक्षत्राच्या स्त्रिया सुद्धा आकर्षक असतात, दिसायला छान असतात, बुद्धिमान असतात, स्पष्ट बोलणाऱ्या असतात. आणि हस्त म्हणजे हात म्हणजे हस्तकला, तर ह्यांना शिवणकामाची, विणकामाची, चित्रकलेची किंवा त्या पाककलेमध्ये सुद्धा चांगल्या असू शकतात, असं. आणखीन ह्यांचं वैवाहिक जीवन नॉर्मली चांगलं असतं. चांगल्या ह्या हाऊसवाईफ म्हणून चांगल्या असतात ह्या. थँक्यू मॅडम. आता पुढच्या नक्षत्राकडे वळूयात मग. हो मॅडम. चालेल. आता आपण पुढचं उत्तराषाढा नक्षत्राची माहिती घेऊयात आपण. हे धनु आणि मकर ह्या 2 राशींमधलं नक्षत्र आहे. क्रमांक 21 हे नक्षत्र आहे. आणि ह्या नक्षत्राचा आकार हा लहान पलंगासारखा किंवा चारपाई सारखा आहे. जर आपण याची आकृती बघितली तर ह्याच्यामध्ये 2 ते 4च तारे असतात. आणि ह्या नक्षत्राचा स्वामी आहे रवी. ह्याची नाडी आहे अंत्यनाडी. अंत्यनाडी म्हणजे कफ प्रवृत्तीचं हे नक्षत्र असू शकतंय, म्हणजे ह्या व्यक्ती. तसा आपल्यामध्ये 2 ह्याचा संगम असतो, म्हणजे कफ, पित्त वगैरे. तर ते परत थोडंसं डीपमध्ये बघून आपण ते हे करू शकतो. पण कफ प्रवृत्ती ह्यांच्यामध्ये आढळून येते. आणि हे मुंगूस योनीचं नक्षत्र आहे. मुंगूस योनी म्हणजे मुंगुसाप्रमाणे माझ्या मिस्टरांचं नक्षत्र आहे, त्यामुळे मला या गोष्टी बऱ्याच मॅच होतात. म्हणजे मुंगूस जसा आपलं योग्य वेळेची वाट बघत बसतो, संयम असतो, स्ट्रॅटजी असते, आणि मग योग्य वेळ आल्यावरच तो सर्पावर आक्रमण करतो. आणि म्हणजे त्याची कपॅसिटी नसताना सुद्धा तो ते सर्पाला मारतो पण. म्हणजे काय तर हे निगेटिव्ह गोष्टींवर पण ही लोक व्यवस्थित विजय मिळवतात, अडथळ्यांवर मात करतात. ह्यांच्यामध्ये संयम असतं, धैर्य असतं, आणि खूपच म्हणजे मॅनेजमेंट चांगली असते. आणि खूप म्हणजे अतिशय म्हणजे ते शांततेनं त्यांचं स्टॅबिलिटी असते ह्यांच्याकडे, ते काम करत असतात. आणि ह्या नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे फणस. आणि देवता आहे विश्वदेव. आणि मंत्र आहे ओम विश्वोभ्यो देवेभ्यो नमः. हे ऊर्ध्वमुखी नक्षत्र आहे, म्हणजे परत हे घर बांधण्याकरता, मजला चढवण्याकरता, मंदिराचा कळस चढवण्याकरता हे नक्षत्र आपण वापरतो, म्हणजे मुहूर्तशास्त्रामध्ये.
हे पृथ्वी तत्वाचं नक्षत्र आहे, म्हणजे अगेन हे ह्याच्यामध्ये स्थिरत्व आहे, संचय करण्याची वृत्ती आहे. परत ह्याची संज्ञा ध्रुव, ध्रुव म्हणजे आढळ, स्थिर. म्हणजे हे परत स्थिर, म्हणजे हे परत ह्याच्यातलं स्थिरत्व अजून वाढलं. म्हणून हे घर बांधण्याकरता, बीज पेरण्याकरता हे नक्षत्र वापरलं जातं. हे नक्षत्र आकाशामध्ये साधारण 22 डिसेंबर ते 4 जानेवारी म्हणजे सूर्य उत्तराषाढा नक्षत्रामध्ये असतो. ह्या नक्षत्राचा रंग पिवळा किंवा सोनेरी किंवा कॉपर असा दिलेला आहे. म्हणून मी आज हा रंग घातलेला आहे. आणि या नक्षत्राची दिशा दक्षिण दिशा मानली जाते. आणि ह्या नक्षत्राचं मंदिर तामिळनाडूमध्ये मदुरेजवळ श्री ब्रह्मपुरेश्वर मीनाक्षी सुंदरेश्वर मंदिर आहे. म्हणजे आपलं जर हे नक्षत्र असेल तर म्हणजे त्या ठिकाणी आपण जाणं खूप महत्वाचं आहे, कारण ते तिथल्या व्हायब्रेशन्स आपल्याला मॅच होत असणार आहेत. आणि गुगलवर हे सर्व दिलेलंच आहे. ह्याची नक्षत्र अक्षर अशी आहेत: भे, भो, जा, जी. म्हणजे आपण नावरस नाव ह्याच्यावरून ठेवतो. आणि या नक्षत्राचं गोत्र आहे कृतू ऋषी हे मानले जातात. ह्या नक्षत्राचं स्टार सीड कनेक्शन सिरियन किंवा अँड्रॉइड. हे नक्षत्र विश्वदेव व सूर्याच्या प्रभावाखाली असल्याने हे लोक आध्यात्मिक व उत्तम मार्गदर्शक असतात. म्हणजे निर्मिती पण आहे आणि यांच्याकडं धैर्य पण आहे. आणि सिरियन आणि अँड्रॉइड ह्या स्टार सीडचं ते गुणधर्म दाखवलेले आहेत. या नक्षत्राच्या व्यक्ती, आता आपण पहिल्यांदा धनुराशीतलं बघूयात नक्षत्राचे गुणधर्म. तर धनुराशीमधले लोक कसे असतात, हे महत्वाकांक्षी असतात, कारण धनु ही गुरुची राशी झाली आणि गुरुच्या राशीमध्ये सूर्य, मग हे कॉम्बिनेशन खूप छान त्याचं आपल्याला फळ मिळतात. जर कुणाचा असेल तुमच्याकडे तर तुम्ही नक्की चेक करा. आणि हा एक खूप चांगला योग आहे. म्हणजे आदर्शवादी असतात, महत्वाकांक्षी असतात, थोडेफार अधिकार गाजवणारे असतात, कारण धनु ही अग्नितत्वाची राशी, अग्नितत्वाच्या राशीमध्ये हा सूर्य, त्यामुळे आकर्षक व्यक्तिमत्व असतं, त्यांचं उत्साही असतात. त्याच्याबरोबर ह्यांना धार्मिक कार्याची आवड असते, शिस्तप्रिय असतात, शिक्षणाची आवड असते, त्याच्यानंतर धोरणी असतात, राजकारणी तर असतातच, त्याच्यानंतर स्मरणशक्ती चांगली असते, इच्छाशक्ती तीव्र असते आणि आकलन क्षमता चांगली असते. आणि धनु राशीमध्ये ह्या नक्षत्राचे अवयव दिलेले आहेत: मांड्या आणि पायाच्या शिरा. आणि आजार आहेत संधिवात, पक्षाघात, स्नायू शिथिल होणे. म्हणजे मांड्यांच्या संदर्भात आणि स्नायूंच्या संदर्भात असे ह्या नक्षत्राचं जर आपण डीपमध्ये जर बघितलं तर हे रोग दिसून येतात. आणि धनुराशीतल्या उत्तराषाढा नक्षत्राचे जर आपण हे बघायला गेलो व्यवसाय, तर वकील, न्यायाधीश असतात, राजकारणी असतात, शिक्षण क्षेत्र, हॉस्पिटल, धर्मादाय संस्था, न्याय व्यवस्था इत्यादीशी संबंधित यांचे व्यापार असतात. त्याच्यानंतर मकर राशीतील उत्तराषाढा नक्षत्र बघायला गेलो आपण, आता मकर राशी ही शनीची राशी आहे, त्यामुळे थोडस ह्याच्यामध्ये आपल्याला बदल जाणवणार आहे ह्या दोन व्यक्तींमध्ये. ह्यांचा स्वभाव बघायला गेलो तर आपण हे शिस्तप्रिय असतात, कारण शनीची राशी आहे, वेळेची कदर करणारे असतात. त्याचबरोबर बुद्धिमान असतात, पण हिशोबी वृत्ती असते त्यांची, हिशोबी वृत्ती असते, काटकसरी असतात, टीकाकार असतात. त्याच्याबरोबर शनी आणि रवीचं हे कॉम्बिनेशन असल्यामुळं थोडस ह्यांची मानसिकता ओपन होत नाहीत. ते काही काही बाबतीत हे वाद सुद्धा घालतात, स्वतःच खरं करण्याचा स्वभाव असतो. त्याचबरोबर ते स्वतःच्या मत आणि तत्व सहसा पटकन सोडत नाहीत, ते त्यांना पूर्ण पटल्याशिवाय. कारण मकर राशीचे हे गुणधर्म आहेतच, म्हणजे शनीचं जे चिकाटी म्हणा, गंभीरता ही हिच्यामध्ये दिसून येते. आणि आता ह्याचे अवयव येत आहेत मकर राशीतल्या उत्तराषाढामध्ये: गुडघ्याची वाटी. म्हणजे ह्या संदर्भात जर काही आजार होत असतील, मग ते आता ह्याच्याप्रमाणे आपण ते आपल्याला आढळून येतात ते. आणि त्वचा विकार, गुडघेदुखी, अस्थिभंग, संधिवात,
हे ह्याच्यामध्ये आपल्याला आजार दिसून येतात. तसेच रक्ताभिसरण संस्थेमध्ये अडथळा होणे हे पण आपल्याला दिसून येतं ह्याच्यामध्ये. आणि मकर राशीतील उत्तराषाढामध्ये पण पुरातत्व विभाग म्हणजे हे व्यवसाय येतात. पुरातत्व विभाग, अस्थिरोग तज्ञ, गुप्तचर विभाग, तसेच खाणी, जमीन इत्यादीशी संबंधित आणि होमिओपॅथी हा प्रकार ह्याच्यामध्ये आलेला आहे. त्याच्यामध्ये आणि आयुर्वेद हा धनुराशीतल्या उत्तराषाढामध्ये त्यांनी सांगितलंय आणि उत्तराषाढामध्ये मकर मधल्या उत्तराषाढामध्ये होमिओपॅथी असं आहे. आणि हे उत्तराषाढा म्हणजे उत्तर आयुष्यात कल्याण करणारे नक्षत्र आहे. त्यामुळे ह्या नक्षत्रावर आपण एखादं काम करायला घेतलं तर ते आपल्याला म्हणजे उत्तराला त्याचं शुभ फल मिळणं अपेक्षित आहे ना, अशी कामं आपण या नक्षत्रावर करणं शुभफलदायी ठरतंय. या नक्षत्राची स्त्री सुद्धा गंभीर असते, आत्मविश्वासाने परिपूर्ण असते, कर्तव्यदक्ष असते आणि स्वाभिमानी असते. कारण तिला दुसऱ्यांवर अवलंबून राहायला आवडत नाही. हे कारण हे रवीचं नक्षत्र आहे. आणि मित्र नक्षत्र बघता रोहिणी, हस्त ह्या नक्षत्राची ह्यांचं चांगलं जमतं. म्हणजे अजूनही नक्षत्र आहेत, पण ही मेनली मी काढलेली आहे. आणि प्रसिद्ध व्यक्ती बघता इंदिरा गांधी, अब्राहम लिंकन, जॉर्ज वॉशिंग्टन हे या नक्षत्राच्या व्यक्ती आहेत. मॅडम काय कुणाला आहे शंका याच्यामध्ये काय उत्तराषाढामध्ये? विचारायचं असेल तर विचारा. ठीक आहे मॅडम, उत्तरा पुढचं द्या. भाद्रपदाकडे मॅडम म्हणजे समजतंय मी सांगितलेलं म्हणजे असं हो हो, डिटेलमध्ये माहिती समजतंय समजतंय समजतंय. हा. हा, आता आपण मीन राशीतील उत्तरा भाद्रपदा याच्याबद्दल माहिती घेऊयात. तर हे राशीचक्रातील म्हणजे नक्षत्र चक्रातील 26वं नक्षत्र आहे. हे मनुष्य गणाचं नक्षत्र आहे. ह्याचा नक्षत्र स्वामी शनी आहे, मध्य मॅडम नाडी आहे. एक हा मिनिट ब्रेक करते. माझं शनी पण आहे उत्तर हा भाद्रपदामध्ये, हा हर्षल पण आहे आणि बर प्लुटो पण आहे. हर्षल आणि खूपच प्लुटो छान. पण आहे, म्हणजे त्या दृष्टीने काही सांगता आलं तर सांगा. हा, शनी, हर्षल, प्लुटो. हा, मॅडम तुमच्या दशमस्थानात मीन राशी आहे आणि दशमस्थानात तुमचा शनी, हर्षल आणि प्लुटो. तर शनी तुमचा दशमस्थानात आहे आणि उत्तर भाद्रपदा नक्षत्र म्हणजे शनीच्या नक्षत्रातला शनी. मग तुमच्यामध्ये चिकाटी आहे. तुम्ही जी गोष्ट हातामध्ये घेता ती काहीही होऊ दे, तुम्ही पूर्ण करणारच. म्हणजे दिवसाचे रात्र, रात्रीचा दिवस कराल, पण ते पूर्ण करणार. त्याच्यानंतर हर्षल सुद्धा हा टेक्निकल गोष्टींशी देतो ना, म्हणजे टेक्निकली तुम्ही स्ट्रॉंगच आहात, म्हणजे इंजिनियर आहात तुम्ही. आणि नाही, तुमचं जे माझं पर्सनली असं सांगण्यापेक्षा तुम्ही जे उत्तर ह्याच फाल्गुनी, हा उत्तर फाल्गुनी सांगताय ना, कुठलं उत्तर सांगताय? भाद्रपदा मीन उत्तर राशीतलं उत्तरा भाद्रपद भाद्रपद. नाही, मग उत्तर फाल्गुनी आहे माझं, सॉरी. तर उत्तरा भाद्रपद तुम्ही सांगताय, तर ठीक आहे, त्याच्या दृष्टीने सांगा, जनरल सांगा. नाही मॅडम तुमचं उत्तर उत्तरा भाद्रपदातच फाल्गुनी आहे असणार. माझं. उत्तरा फाल्गुनी आहे शनी आणि हर्षल आणि प्लुटो. तुम्ही उत्तर उत्तर भाद्रपद सांगताय. कॅरी ऑन, कॅरी ऑन. सॉरी. नाही मॅडम. काय ठीक आहे झालं? मॅडम आपण हा, तेच ना, तुमचा माझं हे झालं. मॅडम तुमची मीन राशी दशम स्थानात आहे आणि तुमच्या दशम स्थानातच शनी आहे. मला हो आठवतंय. मग हो, उत्तर दशमीत भाद्रपद आहे शनी मॅडम. आहे. हा, मग ते उत्तर भाद्रपदच असणार. कारण हो का? उत्तर फाल्गुनी इकडे येते ना. तिथं नाहीये. म्हणजे बरोबर आहे ते मॅडम तुमचं. असं आहे. हा, ठीक आहे. बरोबर बरोबर, सॉरी सॉरी, करेक्ट. शनी आहे उत्तर भाद्रपदात. शनी उत्तर भाद्रपदात आहे आणि हर्षल आणि हो. प्लुटो उत्तरा फाल्गुनीमध्ये. करेक्ट. अच्छा.
बर हा बर बर. तर ते मला तुम्ही आता उत्तर भाद्रप सांगताय ना, तर ते सांगा, येस. जनरल सांगा. उत्तरा फाल्गुनी म्हणजे मॅडम मग तुमचा कन्या राशीमध्ये असेल हे हर्षल किंवा नाही मी माझ्याकडे पण आहे मॅडम पत्रिका मी बघितली पण बरोबर, आता मी कन्या सांगते राशीत आहे. हर्षल प्लुटो कन्या राशीत आहे, बरोबर. कन्या राशीतला ठीक आहे, हर्षल हा तुम्ही तुम्ही आता आहे. उत्तरा भाद्रपद सांगताय, सांगा. उत्तरा भाद्रपदा हे नक्षत्र मीन राशीमध्ये आहे आणि शनीचं नक्षत्र आहे. आणि मॅडम तुमच्या दशम स्थानात मीन राशी आहे आणि शनी आहे आणि हे तुम्हाला मॅच होतंय. म्हणजे संयम, चिकाटी, एखादी गोष्ट करणे म्हणजे करणे हे मॅच होते मॅडम तुम्हाला. ठीक आहे मॅडम, मी सांगते माहिती. हे मीन राशीतलं 26 क्रमांकाचं नक्षत्र आहे. नक्षत्र स्वामी ह्याचा शनी आहे. ह्याची नाडी आहे, मध्य नाडी आहे. आणि स्वभाव विशेष म्हणजे पशु योनीप्रमाणे म्हणजे योनीप्रमाणे जर आपण बघायला गेलो, उत्तरा भाद्रपद म्हणजे ज्यांचं चंद्र नक्षत्र आहे ना, उत्तरा भाद्रपदा, मीन राशी त्यांना हे जास्त मॅच होईल. गो योनी सांगितलेली आहे म्हणजे गायीप्रमाणेच ही लोक म्हणजे निरुपद्रवी असतात, परोपकारी असतात म्हणजे कोणालाही हे विनाकारण त्रास देणारे, कपट कारस्थान करणारे नसतात हे लोक. त्याच्यानंतर हे मनुष्य गुणाचं नक्षत्र आहे म्हणजे सत्व गुण आणि तमोगुण ह्याचं दोन्हीचंही कॉम्बिनेशन ह्या नक्षत्रामध्ये दिसून येते. आराध्य वृक्ष ह्याचा आहे कडुनिंब. त्याच्यानंतर ह्या नक्षत्राच्या व्यक्तींनी शेळी दान करणं असं पंचांगात दिलेलं आहे. म्हणजे आता त्यावेळेच्या प्रथेप्रमाणे त्यांनी दिलं असेल. आणि ह्याची देवता आहे ही अहिरबुंद्य म्हणजे भगवान शिवाचाच हा एक अवतार आहे, एक रूप आहे. म्हणजे खोल समुद्रातील किंवा पाताळ लोकातील सर्प अशी ही ह्याची देवता आहे. म्हणजे हे जलराशीतील हे नक्षत्र आहे त्यामुळे ही देवता ते असणार, हे मॅच होत आहे म्हणजे. आणि हे ऊर्ध्वमुखी नक्षत्र आहे म्हणजे जेथे वरवर जाणे अभिप्रेत आहे अशी कामं म्हणजेच परत घर बांधणे, घराचा वरचा मजला चढवणे, मंदिराचा कळस याकरता हे नक्षत्र उपयोगी होते म्हणजे शुभफलदायी ठरते. हे जलतत्वाचं नक्षत्र आहे. मॅडम मी दिसते ना, आमची लाईट गेलेली आहे. हो, दिसतंय, जलतत्वाचं दिसतंय. नक्षत्र आहे. हा. जलतत्वाचं नक्षत्र आहे. मग पाण्याप्रमाणेच हे लोक कसे असतात, भावनाप्रधान असतात. ह्यांचा स्वभाव थोडा बुजरा असतो, हळवा असतो स्वभाव आणि मात्र यांची कल्पनाशक्ती उत्तम असते. आणि हे परत स्थिर नक्षत्र आहे म्हणून बागकाम करणे, बी पेरणे, घर बांधणे याकरता पण हे शुभफलदायी आहे. ह्या नक्षत्राचा रंग पर्पल, ब्ल्यू, क्रीम, येलो असे हे नक्षत्र दिले कारण शनी आणि गुरुचे कलर ह्याच्यामध्ये रंग ह्याच्यामध्ये दिलेले आहेत. ह्या नक्षत्राची आकृती ही 2 पायाच्या पलंगासारखी किंवा समुद्राच्या तळाशी असलेला सर्प असं अशी आकृती दिलेली आहे. ह्या नक्षत्राची दिशा उत्तर दिशा मानली जाते. आणि ह्या नक्षत्राचं मंदिर 2 मंदिरं दिलेली आहेत त्यांनी. तामिळनाडूमधीलच उत्तराथाटी नक्षत्र मंदिर आहे आणि सहस्त्र लक्ष्मीश्वरम मंदिर तामिळनाडूमधीलच. त्याच्यानंतर नक्षत्र अक्षर आहेत दु, झा, ज्ञा आणि था. ह्या नक्षत्राचं गोत्र अत्री ऋषी मानले आहेत. त्याच्यानंतर स्टार सीड कनेक्शन पाहता हे पेगासस व ॲट्रोमेडा या ऊर्जा स्रोताशी जोडलेले आहे. म्हणजे हे बुद्धिमान, परोपकारी व आध्यात्मिक प्रवृत्तीचे ह्या स्टारसीडशी ह्यांचं गुणधर्म जुळतात. आणि भगवान शंकराची उपासना ह्यांच्याकरता शुभफलदायी आहेच. ह्या नक्षत्राची स्त्री सुद्धा स्वभावाने शांत असते, धार्मिक असते, मदत करण्याची यांची प्रवृत्ती असते, मॅनेजमेंट चांगली असते आणि कुटुंबाला हे लोक जोडून ठेवतात. आणि व्यवसाय यांचे पाहता म्हणजे हे गुरुच्या राशीतलं शनीचं नक्षत्र आहे त्यामुळं न्यायाधीश, वकील, बॅरिस्टर
अस्थितज्ञ, प्रवासी कंपन्या, धर्मांध संस्था, नेव्ही, नौकानयन, जहाज बांधणी, गुप्तहेर खाते, तसेच तेल, पेट्रोल व पेट्रोलजन्य पदार्थ हे व्यवसाय याच्यामध्ये येतात. त्याचबरोबर शिक्षक, प्रोफेसर, शेतकरी सुद्धा ह्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. आणि ह्या नक्षत्राचे अवयव आहेत तळपाय, पायाचा चवडा किंवा पायाच्या रक्तवाहिन्या. आणि आजार बघता म्हणजे आता आपण हे जी नक्षत्र बघितली मकर आणि मीन, म्हणजे हे पायाच्या ह्याच्या संदर्भातच अवयव आहेत. त्यामुळं संधिवात, सांधेदुखी, त्याच्या हाडांच्या संदर्भातील काही आजार, त्याच्यानंतर हाताच्या तळव्यांना घाम येणे, तसंच कफजन्य विकार, त्वचारोग इत्यादी आजार ह्या नक्षत्रामध्ये आढळून येतात. ह्या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींचे पूर्वायुष्य जरी थोडंफार स्ट्रगल मध्ये जात असेल तरी वयाच्या 45 नंतरचा ह्यांचा काळ चांगला जातो. आणि त्याच्या वयाच्या 45 नंतर ह्यांच्या वास्तूमध्ये आणि व्यवसायामध्ये सुद्धा बदल दिसून येतात. म्हणजे पूर्ण कुंडलीतील योग आणि हे जर मॅच झालं तर हे जास्त दिसून येतं आपल्याला. ह्या नक्षत्रातल्या प्रसिद्ध व्यक्ती आहेत रवींद्रनाथ टागोर, राहुल द्रविड, रमण महर्षी. आणि रोहिणी, हस्त आणि उत्तराषाढा ह्या नक्षत्रांशी ह्यांचं चांगलं जमतं. मॅडम म्हणजे होत आले माहिती माझी. हा, माझी एक शंका आहे. आता जे आपण अक्षर हे केले, नावाक्षर म्हटलात ना तुम्ही, हो नक्षत्रावरून आपण हो साधारण त्यांच्यावरून नाव ठेवतो. तर मला हो असं म्हणायचंय, या नावांची स्पंदनं त्यांना अनुकूल असतात, हो ना? हो मॅडम. पण मग हो जप आपण करतो तसं हे अक्षर वापरली तर फायदा होईल असं काही आहे का? हो मॅडम, आहेच ना. म्हणजे म्हणून आपली जी नाव ठेवतो, म्हणून हो हो आपलं मॅडम, नाव त्या अक्षराने ठेवतो की आपण सारखं ते नाव म्हटलं की त्यांना ती स्पंदनं मिळतील. बरोबर आहे. पण नाव नसलं अगदी तरी बरोबर. आपण ती अक्षर म्हणायची, काल मी हो सांगितलं मॅडम. तसं, आहे हो की मॅडम, नाही? तुम्ही काय सांगितलं हम्म. ते. हा, हो नाही, कन्फर्म केलं तुमच्याकडनं. मी असं मला जे असं वाटलं ते सांगितलं. हो मॅडम, आम्हाला जे शिकवलं. आणि अजून एक मॅडम, उत्तर भाद्रपदाचं म्हणजे मागच्या जन्मी ते तपस्वी आणि वैरागी असू शकतात हे, हा, कारण शनी आणि गुरुचं हे कॉम्बिनेशन आहे ना, त्यामुळं. अच्छा, आणि बरं. ह्या जन्मी सुद्धा मग तेच म्हणजे स्वतःच एक समर्पित वृत्तीनं जे त्यांना मिळालंय, म्हणजे आपण म्हणतो सोल पर्पज, तर ते करत राहतात शांतपणे. कारण ही लोक जास्त टॉकेटिव्ह म्हणजे बोलकी नसतात. पण ते हम्म. त्यांचं कार्य समर्पित वृत्तीनं करत राहतात आणि हा, सहनशीलता असते. आणि मग त्यांना त्याच्यामध्ये सफलता मिळते. आणि पंचक नक्षत्रामधलं हे नक्षत्र आहे. म्हणजे आपण म्हणतो ना पंचक लागलं, तर त्यातलं हे एक नक्षत्र हा, आहे. म्हणजे ते सुद्धा बर बर बर. असं आपण ते तर मग बघावं कोण लागतं. आहे तुझ्या उत्तर भाद्रपद नक्षत्राचे? कोण आहेत? शंका आहेत का? विचारा मॅडम ना. काही तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर विचारा. कोणी आहे का? मॅडम सविता बोलते. हं. हा, बोला. एक विचारायचं होतं मॅडम, तुम्ही असं सांगितलं की या राशीचे या नक्षत्राचे जे लोक असतात ते खूप शाय किंवा बुजरे असतात, जास्त बोलत नाहीत. तर ते वाढण्यासाठी यांनी काय करायला पाहिजे? माझ्या मुलीचं नक्षत्र आहे, ती खूपच शांत आहे, हो. अजिबात शाळेत बोलत नाही. सगळ्यांच्या कंप्लेंट असतात तिच्या टीचर्सच्या की ती शाळेत बोलतच नाही म्हणून. हा, हा. तर त्याच्यासाठी पहिल्यांदा काय आपल्याला केलं पाहिजे? कुंडलीतलं चंद्र बघावं लागेल, चंद्राची स्थिती. आणि ते वाढण्यासाठी म्हणजे आता मी तर, मला योगाची आवड आहे, त्यामुळे तर मी सगळ्यांना सांगते, तुम्ही सूर्यनमस्कार घाला, प्राणायाम करा, वॉकिंग करा. योगासनामुळे खूप बोलणेस येतो, हे नक्की आहे. प्रॅक्टिकल आहे हे. आणि हे गुरुचं नक्षत्र आहे, त्यामुळे तुम्ही जर तिला योग वर्गाला घातलं ना, तर तिच्यात खूप चांगले बदल होतील. अगदी 100%.
किंवा ओके काही नाही ओके समजा तिला नसेल काही, तर मग तिला रोज तुम्ही एक 20 मिनिटं वॉकिंगला जरी पाठवलं तरी खूप छान आहे. ओके ओके थँक्यू मॅडम. बाकी बऱ्यापैकी सगळे मॅच झाले. ओके हा, हा. थँक्यू सो मच. वैवाहिक जीवनाबद्दल कोणी तरी मला आता प्रश्न कविता विचारला. मॅडम, हस्त नक्षत्राला होता का तुम्ही? राधाचं आहे ना 2 ह्याच्याप्रमाणे हस्त. हस्त नाही हो ऐकलं वाटतं तुम्ही? आहे राधाचं लग्न आणि ह्याच्याप्रमाणे नाही, हस्त तुम्ही आहे. ऐकलं नाही वाटतं हस्त नक्षत्राला, नव्हतं वाटतं. थोडस कट झालं होतं माझं ठीक हस्ताचं. आहे, हा रेकॉर्डिंग आहे हा का? हा. रेकॉर्डिंग. हा हा ठीक आहे मॅडम, चला पुढे. कोणाला काही शंका असतील, काही जाणून घ्यायचं असेल तर. वैवाहिक आयुष्याबद्दल मॅडम विचारलेलं होतं आता. माझे, रुपाली मॅडम म्हणतात माझे माझे म्हणू नका, वैयक्तिक बोलायचंय. या नक्षत्राच्या वैवाहिक जीवनाबद्दल थोडं सांगा. उत्तरा भाद्रपदाचं मॅडम आता माझा अनुभव सांगते मी. म्हणजे माझ्याकडे 2 जवळचे व्यक्ती आहेत. तर उत्तरा भाद्रपदाचं कसं असतंय, ही लोकं अग्रेसिव्ह अशी नसतात, अग्रेसिव्ह नसतात. आणि थोडंसं काही गोष्टी मनाला लावून घेणारे असतात असं मला वाटतंय. आणि खूप सिन्सिअर असतात. एखादी गोष्ट करायची म्हणजे खूप मनापासून करतात. आणि मग त्यांचं त्या गोष्टीची जर काय म्हणतो आपण ते कौतुक नाही केलं, तर त्यांना असं थोडंसं असं वाटतं, की अरे आपलं म्हणजे ॲप्रिसिएशन नाही मिळालं आपल्याला. मग ते असं मनातून दुखावले जातात किंवा असं छोट्या-छोट्या गोष्टींमुळे सुद्धा मग ते असं हे होतात ते. कारण ते त्यांचे एफर्ट्स देतात आणि तुमचा जोडीदार कसा आहे त्याच्यावर पण ठरतंय म्हणजे. पण त्या त्या ह्या व्यक्ती स्वतःकडून खूप छान देतात वैवाहिक जीवनामध्ये. मॅडमना मॅच होतंय? रुपाली मॅडम? होतंय होतंय. काय रुपाली मॅडम, होतंय ना? रुपाली मॅडम, हो हो, मला माहितीये ना, मी सांगते. हो म्हणतायत. होते मॅडम. आणि शनी-गुरूचं कॉम्बिनेशन असल्यामुळे आध्यात्मिक खूपच छान ना? आध्यात्मिक प्रगती. मॅडम माझी माहिती झालीये सांगून आता. छान आणि सांगितलं. आता जनरल क्वेश्चन आहे तुम्हाला, स्मिता मॅडमना, की मला जरा प्लुटोचं मराठीत सांगा ग्रह, आणि हर्षलला इंग्लिश मध्ये काय आहे नाव ते सांगा. प्लुटो मराठीत काय आहे? कोणी पण सांगा, म्हणजे स्मिता मॅडम किंवा अजून ज्यांना माहितीये. कारण काय कळतच नाही हे प्लुटो म्हणजे काय. मॅडम हर्षलला आम्ही युरेनस पण म्हणतो. आता स्मिता मॅडम पण हर्षल का? ठीक आहे. आणि प्लुटो म्हणजे? आता आपल्या ह्याच्यामध्ये वरुण हा ग्रह खूप नाही, नेपच्यून तर वेगळाच आहे. वरुण हा ग्रह सुद्धा म्हणजे वरुण म्हणजे युरेनस असेल ना मॅडम? असं वाटतं. कारण आम्ही सुद्धा हे मॅडम इंग्लिश शब्द वापरतोय. नाही मॅडम मी हो. बघून व्यवस्थित अभ्यास करून वरुण नाही, बरोबर बघून म्हणजे सांगा. नेपच्यून आहे. माझा हा नेपच्यून प्रश्न सगळ्यांना आहे, नेपच्यून स्मिता म्हणजे वरुण ना? मॅडम कोण कोण नेपच्यूनला वरुण शिकतायत. म्हणायचं आणि कशाला? हर्षलला युरेनस. आणि बरं बरं. प्लुटोला आम्ही मंगळ केतूचं कॉम्बिनेशन मानतो. प्लुटोला विध्वंसक आहे तो. प्लुटो, मंगळ, केतू. आणि हा, हर्षल हर्षल हा युरेनस आणि नेपच्यूनला वरुण वरुण म्हणतो. कोण? वरुण नेपच्यून कोण? नेपच्यून नेपच्यून. अच्छा, वरुण म्हणजे नेपच्यून काय? बर. जलतत्व आहे. नेपच्यून म्हणजे जलतत्व आहे. प्लुटो म्हणजे आणि बुध अग्नी, म्हणजे आणि काय मग? हर्षल पण अग्नी वायूचं कॉम्बिनेशन आहे. आणि अतिशय बुध म्हणजे बुद्धिमान. कोणता? बुध? बुधाचाच तो हर्षल आहे ना, तो बुध आणि मंगळाचं कॉम्बिनेशन आहे. खूप हुशार असा तो हर्षल आहे. बुध, युरेनस सांगितलं तुम्ही हर्षल हा म्हणजे? हा, हो मॅडम. युरेनसच त्याच मग त्याचंच कॉम्बिनेशन. बुधाला इंग्लिश वर्ड नाहीये का? मर्क्युरी. मर्क्युरी. हा, बुध म्हणजे मर्क्युरी. करेक्ट करेक्ट करेक्ट. एक मिनिट मी लिहून घेते. आणि हे जे म्हणताय तुम्ही हर्षल युरेनस, ते कोणाचं कॉम्बिनेशन आहे? बुध आणि बुध आणि मंगळ. मंगळ. अच्छा, ठीक आहे ठीक आहे, क्लिअर झालं. कारण काय इंग्लिश वापरतो,
पण कोणी मराठी कोणी व्हिडिओत बडबडायला लागले तर काही समजत नाही, म्हणून म्हटलं विचारून घेऊ. ठीक आहे, खूप छान सांगितलं प्रीती मॅडम. सगळ्यांनी छान सांगितलेलं आहे. सगळ्यांना धन्यवाद ज्यांनी ज्यांनी कॉन्ट्रीब्युशन केलं या सिरीज मध्ये, नक्षत्र सिरीज मध्ये. तर ह्याच्या पुढे आपल्याला अभ्यास करायचा आहे. जसं प्राणायामाला मी काल प्रश्न दिला होता आणि म्हटलं की याचं उत्तर जे देतील त्यांना पुढचं सगळं टेक्निक आपण करणार आहोत. तसंच या नक्षत्रावर जो कोणी प्रश्नाचं उत्तर, काय होतं काही जण खूप उशिरा देतात आणि कॉपी खूप असतं, काही वेगळं पण दाखवतच नाही. वेगळं पण पाहिजे ना, आपण काही बोलतो, आपण काही लिहितो, त्याच्यामध्ये आपला हा ठसा उमटला पाहिजे, वेगळं पण काही पाहिजे. असा प्रयत्न फार कमी लोक करताना दिसतात. तर तो करा, आता सुरुवात करा. आणि नक्षत्रावर जो प्रश्न दिलाय की तुमचे काही काल पॉइंट सांगितले, आज मॅडमनी काही पॉइंट सांगितले, तर त्या दृष्टीने तुमचे नक्षत्रावर तुम्ही संकल्प काय केले आहेत, ज्यांना पुढे जायचं आहे त्यांनी ते लिहून मला पाठवायचे. एक 15 दिवस बाच होतील का? शिवसर्वोदय साधक शिक्षक शिकलेले त्यांचाच मी संकल्प बघणार ना. तर 15 दिवस बास होतील का प्रीती मॅडम? तुमच्या मॅडम म्हणजे काय नक्षत्राप्रमाणे संकल्प लिहायचे. नक्षत्राप्रमाणे का? आपण संकल्प लिहितोय की नाही प्रतिपदेला, तर नक्षत्राप्रमाणे कसे संकल्प लिहायचे? आता समजा तुम्ही काही गुणविशेष सांगितले, काही उपासना सांगितल्या, बरोबर, तुम्ही मंत्र सांगितले, तुम्ही देवळं सांगितली, तर समजा याला भेट देणं हा संकल्प झाला. हा मंत्र रोज म्हणणं, ध्यानानंतर हा मंत्र म्हणणं हा संकल्प झाला. हम्म. किंवा आता तुम्ही काही माझं बोलणं म्हटलात, माझं म्हणजे मी माझं, आपण प्रत्येकाने विचार करायचा. स्पष्ट वक्तेपणा मला कमी करायचा का, यावर विचार करायचा, त्याचा संकल्प लिहायचा. खूप आपण छान मॅडम. पहिला प्रश्न असा दिला होता नक्षत्राबद्दल की तुमचं कुठल्या ह्याने टॅली होतंय, चंद्र राशीप्रमाणे जास्त टॅली झाले का, सूर्य राशीप्रमाणे का, लग्नाप्रमाणे, आपण 3च गृहीत धरले, त्याप्रमाणे तुम्हाला कुठल्या प्रमाणे जास्त टॅली झालं, हा नंबर 1 प्रश्न आहे. कोणीतरी आज प्रश्न ग्रुपवर टाका. दुसरा प्रश्न आहे की चंद्र राशीप्रमाणे काय टॅली झालं, सूर्य राशीप्रमाणे काय टॅली झालं. काय म्हणजे लिहायचं नाहीये काय सांगितलंय रेकॉर्डिंग ऐकून. तर चंद्र राशीप्रमाणे माझा स्वभाव, माझं व्यक्तिमत्व टॅली झालंय, सूर्य राशीप्रमाणे मला आत्म्याचा प्रवास कळालाय, अध्यात्म कळालंय, असं असं लिहायचंय. ते पॉइंट लिहायचा, काय कळलं त्याचं वर्णन लिहायचं. आणि लग्न राशीप्रमाणे मला काय टॅली झालं. आता हे रेकॉर्डिंग ऐका तुम्ही आणि स्वतःचा अभ्यास पण करायचा आहे तुम्हाला याच्यातून. युट्यूब वर गेलं तर गोल बटन असतं सर्च, तिथे टाकायचं. समजा आता आज मॅडमनी उत्तरा फाल्गुनी घेतलं, उत्तरा फाल्गुनीची साधना, उत्तरा फाल्गुनीचं दैवत, उत्तरा फाल्गुनीचे स्वभाव विशेष, असं टाकलं की भरभर तुम्हाला युट्यूब मिळणार आहे. इंटरनेट AI सांगणार आहे. तर तो अभ्यास करायचा आहे सगळ्यांनी. या सगळ्यांनी अभ्यास केलाय, वेळ दिलाय. प्रीती मॅडम किती वेळ दिला सांगावं, साधारण म्हणजे आयडिया येईल सगळ्यांना. त्याला काय मॅडम म्हणजे अभ्यास करावा लागतो ना. अभ्यास करावा लागतो मॅडम. 2-2.5 दिवस तरी मी असं काढत होते नोट्स. म्हणजे बघा इतका म्हणजे महासागर आहे मॅडम. म्हणजे खूप म्हणजे या खूप अभ्यास करता. स्मिता मॅडम तुम्ही किती वेळ दिला? त्या मॅडमचं लगेच झालं असेल, त्या हुशार आहेत. नाही तरी पण वेळ द्यावा लागतो ना, हा असं काही आहे नाही का आपलं नाही. क्षेत्र आहे वेळ दिला व्यवसायात पण झालं एक दिवस, पटकन. हा एक दिवस मी पूर्ण नक्षत्रांच्या मग स्टडीला, बाकी काही केलं नाही आणि तेच सगळं बघा केलं बघा मी. ऐका, आणि सगळ्यांनी एका ऐका. दिवसात ते म्हणजे वाइंड अप केलं, असं केलेलं मी. मी पण 3 दिवस झाले दिले आणि माझं काही तयारी नव्हती, तुम्हाला खरंच सांगते. तयारी अजून मी केली असती, काय पहिल्यांदा बोलायचं ते अजून जरा चांगलं झालं असतं, पण मला वेळच नाही झाला तेवढा माहिती मिळवता. तर त्यामुळं ठीक आहे, पण माहिती दिली, आपण सुरुवात केली. आता म्हणजे हर्षा मॅडमनी केलं, महाजन मॅडमनी, कोणी पण केलंय. तर बिन तयारीचं कोणी आलेलं नाही इथे आणि कोणी वेळ दिला नाही असं काही नाहीये. सगळ्यांनी तेवढा वेळ दिलाय, समर्पण दिलेलं आहे. तर याचं पुढं मॅडम आहे सगळ्यांनी. हा मला एक शंका, आता तुम्ही मॅडम हा म्हटलात बोला. ना की हा आपल्या नक्षत्रावर अभ्यास करून आपण आपले चांगले गुण आणि वाईट गुण बघायचे. हा तर आता उदाहरण म्हणजे हस्त नक्षत्रातलं मी आता बघितलं. तर मग आता एखादी हस्त नक्षत्राची व्यक्ती असेल आणि ती एखाद्या ऍडिक्शन मध्ये अडकली असेल,
हम्म. तर तिला तिच्या घरातल्यांना आपण हे सांगितलं पाहिजे की ह्यांच्याकरता तुम्ही विशेष बाबा लक्ष द्या की सहजासहजी करेक्ट बाहेर येणार नाही. म्हणजे असं निरीक्षण करेक्ट. आपण ठेवलं पाहिजे ना, किंवा आपल्या आता काय झालंय या नक्षत्राच्या निमित्ताने सगळ्यांनी मुलांचे नक्षत्र बघितले, बरोबर? मुलांचे नवऱ्याचे बघितले. आणि ज्या वेळेला आता हे फ्लावर रेमेडीचं होईल, तो ऍडिक्शन वर पण काम करतो. तो म्हणजे काय रोग आहेत ना सायकोसोमॅटिक, त्या सगळ्यावर काम करतो. ऍडिक्शन वर पण काम करतो. खूप आणि छानच आहे मॅडम. सगळे काही मला ओपन आहेतच ना, सगळं कोणी माझ्यापासून लपून नाही ठेवत. नवऱ्याचं म्हणा, मुलांचं म्हणा, हे मला ओपन आहे. मी फक्त बोलताना जनरलाइज बोलते. तर याच्यामध्ये इव्हन तुम्हाला सांगते, तुमचे प्रॉब्लेम बघून माझ्या ध्यानातनं सूचना असतात. आणि ध्यानातनं सुद्धा मी व्हायब्रेशन नाव घेऊन देत असते. आणि जे काही सांगत असते ते काही एक विशिष्ट उद्देश आणि मला व्यक्तिगत काही माहिती असल्यामुळं, आता परवा उदाहरणार्थ डावा हात ठेवा म्हटलं, तर ते माझे संकल्प असे होते की आता बघा सोनोग्राफीमुळे रिझल्ट येतील. काल काल परवाच 2 रिझल्ट माझ्याकडे मेसेज आले. उत्तम रिझल्ट आहेत, सांगता येत नाही ओपनली, पण सोनोग्राफी करून प्रूफ कन्फर्म करा म्हटलेलं आहे. तर छान हे आहे. त्यामुळे मॅडम जसं म्हणतायत तसं आता सगळ्यांचं कळलेलं आहे आपल्याला. आणि त्याच्या रेमेडी पण आपल्याजवळ आलेल्या आहेत आता. आणि सोप्या आहेत त्या, तसं काही अवघड नाहीये. तर या गोष्टीकडे आपल्याला जायचंय. पण तुम्ही अभ्यास केला, तर तुम्ही अभ्यास नाही केला तर कशाला आम्ही वेळ घालवायचा? हो की नाही मॅडम? हो, म्हणून अभ्यास आहेच मॅडम. हो. प्रत्येकाने इथे ज्योतिषचार्य आहे म्हणून त्यांना विचारा, असं करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या नक्षत्राचा अभ्यास करा, त्यावरनं संकल्प लिहा. मग आता मॅडम जसं म्हणतात ऍडिक्शन आहे, तर ते सोडवायचं. तो तर मोठा संकल्प राहील ना. आणि जर काही सुरू झालेलं नसेल तर काळजी घ्यायची. आता कालच बरोबर. मला फोनवर रात्री कळलं की एक मुलगा जाऊन स्मोकिंग करतोय, 12वीतला मुलगा, म्हणजे 12वी झालेला. मग असं काही काही आहेत चिंता, पॅरेंट्सला खूप चिंता आहे. पॅरेंटिंग खूप अवघड झालंय, मुलींना वाढवणं खूप अवघड झालंय. आणि या सगळ्या विवंचना आयांना घ्यायला लागतात, त्यामुळे सगळं ते शरीरात साठतंय. आपण जरी नुसती चिंता केली ना, आता बाहेर जाऊन काय करतो, तरी आपल्या शरीरात त्रास होतात. तर हे व्हायब्रेशन रूपी आपण शिकलोच आहे, त्यांच्याबद्दल काळजी नाही. ते खूप छान आहेत, त्यांना सगळ्या चांगल्या सवयी लागल्या, हे आपण करणारच आहोत. पण पुढं हे पण करायचं आहे. तर प्लुटोचं काही काही शंका आल्यात, पण त्याच्या आधी मला माझा पॉइंट कव्हर करू द्यात. तर पहिला प्रश्न तो आहे, कोणीतरी प्रश्न लिहायचेत आज, की काय तुम्हाला कुठल्या ह्याच्याप्रमाणे टॅली झालं? दुसरं, चंद्र सूर्य लग्न प्रमाणे काय टॅली झालं? म्हणजे रेकॉर्डिंग तर ऐकाच, पण तुम्ही अभ्यास करता त्याच्यावरनं सुद्धा काय टॅली झालं हे. आणि तिसरं म्हणजे तुम्ही काय संकल्प पेरलेत. मग आपण ज्यावेळेला 1 to 1 काउन्सिलिंग करू शिवसर्वोदय शास्त्राच्या लोकांचं संकल्पासाठी, त्यावेळेला मी हे पर्सनलाइज गायडन्स देणार आहे. आणि त्यावेळेला तुम्ही तुमचं काय वैशिष्ट्यपूर्ण लिहिलंय, तुमच्या नक्षत्राचं काय लिहिलंय, ते पण मला सांगा. मग मला काही क्ल्यूज येतात, मला काही इन्स्टिंक्ट्स येतात, त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. जसं नक्षत्र झाडाला आपण कनेक्ट झालो, तुम्हाला काही मेसेज येतात त्यामुळे, कनेक्शनमुळं. किंवा आपण बघितलं तो आपले आजार, निगेटिव्हिटी, ऊर्जा सगळ्या खातो, नक्षत्र झाडाजवळ आपण बसलो तर. असं तुम्ही ज्या वेळेला अभ्यास करून मला सांगाल आपल्या संकल्प मीटिंग मध्ये, त्यावेळेला मी तुम्हाला माझ्याकडे काय गायडन्स येतो ते पण तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि मग तसे संकल्प लिहायचे आणि मग प्रतिपदा तशा पाळून आपल्याला पुढे जायचं. आता ज्यांनी ज्यांनी यात भाग घेतला, बोलले, त्यांच्यासाठी माझं वैयक्तिक वेगळं पर्सनल काउन्सिलिंग असेलच थोडंसं. तर ते तुमच्या वेळेनुसारच असणार, असं काही नाही या वेळेला या त्या वेळेला या. तर ते आपण बघूयात कसं करायचं. पण त्याच्या आधी तुमचाही हा अभ्यास होऊ देत. म्हणजे जे आहेत ज्योतिषाचा अभ्यास करणारे, किंवा आता स्मिता मॅडम आणि स्नेहल मॅडम ऑलरेडी देतात ते कन्सल्टन्सी, त्यांनी सुद्धा स्वतःचा डीप अभ्यास करावा. मी काल पॉइंट काही सांगितले एक्स्ट्रा, की आपली आध्यात्मिक प्रगती कशी आहे, आपला सोल कशासाठी आला आहे, लाईफ पर्पज काय आपला कळतोय का, कसं आपण साध्य करणार आहे, मागच्या जन्मीचं काय कनेक्शन आहे. कारण हे जर तुम्ही केलं ना, तर अजून एक मेथड आहे की मागच्या जन्माचं राहू पण सांगतो, काय काय ग्रह आहेत त्याचाही पुढे नंतर अभ्यास करता येईल. आणि मग आपलं लर्निंग आपण शोधू शकतो. आणि मग ते पण आपल्याला बदलायला हेल्पफुल ठरेल, की आपल्याला काय कार्मिकतेने बदलायचं आहे. त्यावेळेला ते नंतर आपण बघू कसं करता येईल, पण आधी हे तर करा. आणि स्टारसीड कनेक्शन मॅडमनी सांगितलं, ऍक्च्युली मला आठवलं, मी ग्रुपमध्ये सांगितलं होतं नका सांगू.
कारण मग सगळेच विचारतील आमचं काय. पण मग काल माझ्याकडनं गेलं आणि मॅडमनी पण सांगितलंय. तर ते स्टारसीड तुमचं महत्वाचं शोधा, कारण पुढचा कार्यक्रम आता स्टारसीडचा होईल आणि तो सुलक्षणा मॅडम आणि मी घेणार आहोत, आम्ही दोघी जणी. त्यासाठी तुमचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तुम्ही कुठल्या स्टारसीडशी आहे. आपलं इंटेन्शन असं आहे की आपलं स्टारसीड सोबत सुद्धा आपण कनेक्शन करायचं, कारण त्या ग्रुपमधनं आपण आलेलो आहोत आणि त्या ग्रुपचे आपल्यामध्ये काही आहेत गोष्टी, त्या आपल्याला जास्तीत जास्त त्यांच्या मदतीने पुढं जायचंय आपल्याला, म्हणून त्यांच्याशी पण कनेक्शन करायचं. जसं नक्षत्र, ऍक्च्युली नक्षत्र त्यातूनच आलेलं असतं, पण हे पण आपण करूयात आणि आपल्या क्वालिटीज आपण फुलवूयात, स्टार सीड, स्टार वॉरियर क्वालिटीज. म्हणजे एक खूप छान पेरणी होईल आपली या जन्माची. तर चला, खूप धन्यवाद प्रीती मॅडम, छान तयारी केली. मॅडम एक मला सांगायचं होतं हा अजून. बोला. हम्म. ते जनरल आहे. आता मला हा असं सुचलं, म्हणजे हा आता एखाद्या सांगा ना. नक्षत्राचे, म्हणजे आता मी उत्तराषाढाचं सांगितलं, तर उत्तराषाढा हम्म. नक्षत्र हे संयमी असतं, धीम्या गतीने जाणारं असतं, पण फोकस्ड असतात, हिशोबी वृत्ती असते, काटकसरी असते. मग आपल्या घरात जर अशी व्यक्ती असेल तर आपल्याला ते, म्हणजे दुसरी त्याचे पार्टनर जर तशी नसेल तर त्यांच्यात वाद होण्याची शक्यता असते. पण समजा हे नक्षत्र समजून घेतलं की बाबा ह्याचे गुणधर्मच तसे आहेत, तर वाद पण कमी होण्यास मदत होईल ना. म्हणून करेक्ट करेक्ट. आपलं आणि घरातल्यांचा आपण अभ्यास करणं गरजेचंच खूप आहे. म्हणजे तुमच्या महत्वाचं बोलण्यातून मला हे सांगितलं. हं, खूप महत्वाचं सांगितलं, कारण आपल्याला उत्तर मिळतात, हा व्यक्ती असा का आहे. जसं तत्व सांगतो आपल्या पंचतत्वाप्रमाणे पण हेच कळतं. तर हं, आपल्याला या नक्षत्रातनं त्या व्यक्तींनाही समजून घ्यायचंय आणि त्रास कमी करून घ्यायचा आहे, आपला मानसिक त्रास. हां, हां. आता जसं कविता मॅडम म्हटल्या, ती अबोल आहे आणि त्यांना खूप असं ते फील होतं की ती बोलत नाही म्हणा. बाकी सगळे गुण तिचे चांगले आहेत, पण मॅडमनी एक उपाय सांगितला, योगासनं केली पाहिजे. पण समजून जरी घेतलं ना, तरी तिचा सोल पर्पजच ती घेऊन आली आहे ना. आणि मी तर म्हणेल की जे अबोल असतात ना, ते खूप चांगलं त्यांचं हे चालू असतं, अंतर्गत बौद्धिक मनन चिंतन चालू असतं. आणि उलट आपणही अबोलच राहिला पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. कारण आपण बघतो शब्दात एनर्जी खूप जाते. तर हे मॅडम म्हटलं तसं सगळ्यांनी ते समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे वैवाहिक काही आपले हे असतात ना, तंटे कमी होते आणि सोल, जसं अमृता मॅडमनी सांगितलं, सोल लेवलवर बघायला शिकायचं. याचा सोल प्रोग्राम तसा आहे आणि तो आपल्या जीवनात आला आहे, म्हणजे आपल्याला सुधारायला आलेला आहे. हे हं, लक्षात ठेवायचं. मग त्याच्यावरनं भांडणं करत बसण्यापेक्षा आपण ऍक्सेप्ट करायचं. माझ्या बाबतीत मी ऍक्सेप्ट केले माझ्या मिस्टरांना, की काहीच बोलत नाही, काही म्हणजे काहीच नाही. त्यामुळे तंटे कधी झालेच नाहीत. 35 वर्ष होतील आता 27 जुलैला. एकही इन्सिडन्स आठवत नाही की भांडण झाले, ना बोला झालाय. लक्षात घ्या. तर आता शंका आहेत मॅडम, कोणी पण उत्तर द्या, स्मिता मॅडम आणि प्रीती मॅडम. प्लुटो हा ग्रह सूर्य मालिकेतून बाहेर गेला आहे, मग त्याचा आत्ताच्या जीवनावर परिणाम जाणवतो का? श्रद्धा कदम मॅडम विचारतात, सांगा. कोणी पण सांगा. हो मॅडम, नक्कीच जाणवतो. प्लुटो हा विस्फोटक ग्रह आहे. तो ज्या ठिकाणी पडलेला असतो तिथं त्याचा प्रभाव नक्की दिसतो. त्याची दृष्टी पण आपण कन्सिडर करतो आणि त्याचा प्रभाव दिसतो. तेही मंगळ आणि बुधाचं ते कॉम्बिनेशन आहे आणि विस्फोटकच आहे. जर समजा त्याची दृष्टी जर सप्तम स्थानावर असेल तर तुमचं वैवाहिक सौख्य तुम्हाला लाभत नाही. जरी इतर सगळे, गुरुची जरी दृष्टी असेल त्याच्यावरती, तरी सुद्धा प्लुटो हा त्याचं काम करतो. विवाह तुटलेलेही आम्ही बघितले आहेत. मंगळ बुध का मंगळ केतू? आम्ही मंगळ बुधाचं कॉम्बिनेशन असं म्हणतो. प्लुटो कारण मगाशी स्मिता मॅडम मंगळ प्लुटो केतू म्हटल्या का मग? नाही, हर्षलचं सांगितलं मॅडम त्यांनी. बर, हं, हर्षदचं मंगळ केतू. मंगळ बुध. हा. मंगळ मॅडम मी बुध आणि अजून प्लुटोचं मंगळ बुध म्हणतायत मॅडम प्लुटोचं, तर मॅडमनी मंगळ केतू सांगितलं होता. स्मिता मॅडम आहेत का? बरं ठीक आहे, आपण बघू, कन्फर्म करू. पण मॅडम प्लुटोचं मी अजून एक हा सांगेन. हा सांगा ना. प्लुटो म्हणजे मेदनीय ज्योतिष म्हणून ही ज्योतिषामध्ये, म्हणजे हो समाजामध्ये जे घडतात, पूर येतो, भूकंप होतो, किंवा हे राजकारणातले मोठे मोठे होतात, तिथं प्लुटो चा अभ्यास खूप महत्वाचा ठरतो. म्हणजे समूहावर काम करणारा प्लुटो आहे. आणि आता हो हो स्नेहल मॅडमनी सांगितलं विवाहाच्या बाबतीत,
तर अगदी माझ्या समोर घडलेली घटना ही 4 महिन्यापूर्वी. त्या मुलाच्या विवाहस्थानामध्ये प्लुटो होता आणि विवाहस्थानात प्लुटो असलं की पहिलं लग्न मोडतं. तर अगदी तसं ते त्याचं झालेलं आहे. म्हणजे त्याचा पहिला विवाह मोडला, म्हणजे साखरपुडा लग्नाची तारीख काढली आणि म्हणजे प्लुटो हा आपण म्हणतो, पण हा नक्कीच त्याचं ते देतो म्हणजे सगळं फळ. हो, डिझास्टर्स होतात ना ते प्लुटोनीच होतात. हे म्हणजे बरोबरच आहे एकदम. काही असले हे डिझास्टर मैदानीय ज्योतिषला तर हा प्लुटो खूपच बघतो आम्ही. हो मॅडम. तर माझा अनुभव असा आहे की प्लुटो हा खूप वर्क करतो. ग्रहमालेतनं गेला हे माहिती नाही मला, म्हणजे माहिती आहे तसं, पण त्याचे इफेक्ट खूप आयुष्यात असतात आणि जनरली मी युरॅनस प्लुटोला महत्व देते. माझे जे प्लॅनिंग असतं त्या प्लॅनिंग मध्ये मी युरॅनस प्लुटोला महत्व देते, कारण हे मोठे म्हणजे इफेक्ट देतात आपल्या जीवनामध्ये. म्हणजे नोकऱ्या बदलणं एकदम स्फोटक असतं, फटकन काहीतरी होतं, आपल्याला कल्पनाही नाहीये आणि शक्यता पण वाटत नाही, पटकन ट्रान्सफर होईल, पटकन काहीतरी होतं, असं हे प्लुटोचे इफेक्ट्स आहेत. आणि वैवाहिक जीवनात जर म्हटलं तर तो प्लुटो घातकच आहे. आणि जनरली राहण्याची घरं, जसं मी नोकरीचं सांगितलं तसं राहण्याची घरं सुद्धा बदलवतो तो, जागा बदलवतो. तर आहे तो इफेक्ट श्रद्धा मॅडम, तसं काही नाहीये. गेलेलं आहे हे ठीक आहे, गैरसमज असतील. उलट मी तर म्हणते अजून काही ग्रह आलेले आहेत, आता वाढलेले आहेत. काही सांगता येईल तुम्हाला? मांदी म्हणजे काय सांगता येईल? मांदी सामूहिक चैतन्यावर अजून प्लुटोच काम करतोय सुजाता मॅडम. प्लुटो नुसारच आता हे सुरू झालेलं आहे. जो काही आपण युग परिवर्तन आहे ते प्लुटोचा इफेक्ट मुळेच होते. आणि सामूहिक चेतना पण बदलतीच आहे ना, उत्क्रांती जी होतीये ती या ग्रहांमुळेच होतीये ना. आपण ते घेऊयात, ते मला घ्यायचंच आहे की कसे हे मोठे मोठे ग्रह आता सगळं भूमीला बदलवतायत. जसं आपण पोल शिफ्टिंग म्हटलं, बघा आता युरोप उन्हाने तळपळतोय, ते काय आहे? ते पोल शिफ्टिंगचाच इफेक्ट आहे. आणि आपण सुद्धा आईस एज मध्ये जाणार आहे, आपण प्रिपेअर्ड पाहिजे. आपल्याकडे पण खूप थंडी वाढणार आहे. तर हे सगळे चेंजेस आहेत ते प्लुटोमुळे होत आहेत ना. ते जे काही आहे आपलं युग, जे काही बदलतंय, युग परिवर्तन, ते आपण ग्रह घेणार आहोत. कारण त्याचे इफेक्ट बघून आपल्या जीवनात तो कुठल्या ग्रहामध्ये बसलाय, घरामध्ये बसलाय, त्याचं पण आपण थोडासा अभ्यास करू. म्हणजे ते थोडस आपण या युगाप्रमाणे चाललं होतं, अजून जास्त आपली पावलं त्यानुसार पडतील. तर ते मी घेईल. पण एक लक्षात घ्या, हे सगळं जे आहे ते शिव सर्वोदय शास्त्र शिकलेल्यांसाठीच 1 to 1 होणार आहे. कारण त्यातच आपण प्रतिपदा संकल्प बघतो. आणि जे काही नक्षत्र आहे, न्यूमरॉलॉजी आहे, ऍस्ट्रॉलॉजी आहे, ही सगळी शिव सर्वोदय शास्त्रातनं आलेली आहे. परवा मला अमृता मॅडमनी एक हे पाठवलं, शिव सर्वोदय शास्त्राचं. तर त्याच्यामध्ये पुष्कळ डीप काही काही आहे. कारण एक बेस आला फंडा शिव सर्वोदय शास्त्रात, समजा पंचतत्व, तर केवढं ब्रह्मांड सगळं त्याच्यावर वर्क होतं. त्यामुळे लोक त्याच्यावर डिटेल जातात, जसं आपणही डिटेल सगळं शिव सर्वोदय शास्त्र शिकतो. तसंच हे जे आहे नक्षत्र म्हणा किंवा आता हे ग्रह किंवा आपण जे ज्योतिष म्हणू, खगोलशास्त्र म्हणू, हे शिवसर्वोदय शास्त्र शिकलेल्यांना जास्त डिटेल मिळणार आहे. त्यामुळे सगळ्यांना मी पुन्हा एकदा सांगेल, लवकरात लवकर ते करून घ्या आणि भाग 2 पण करा. कारण जर आध्यात्मिक उन्नती करायची आहे तर चक्रांचं नॉलेज हे महत्वाचं आहे. आता नूतन मॅडमनी परवा व्हिडिओ पाठवले, आता त्यांना तोच विषय दिलाय मी आता ह्याच्यातून. सनातनचे कार्यक्रम सुरू होतील आता जुलै महिन्यात आपले, त्याच्यातून त्याचं शास्त्रच सांगतील मॅडम. आणि मग कुंडलिनी किती महत्वाची आहे. काल त्यांनी एक क्लिप पाठवली, त्याच्यात भारत हा पूर्ण एक कुंडली म्हणून त्याच्यात वर्णन केले. मग हे जर समजलं तर कुंडलिनीचं महत्व पण कळतं. आणि एकदा का त्या कुंडलिनीला आपण जागृत केलं, जी आपली पिरामिड मधनं होतीये, तर तिथे येणं गरजेचं आहे. ती जागृती करून घेणं, आपल्याला एवढं मोठं साधन मिळालंय, ते करून घेणं गरजेचं आहे. भाग 2 मध्ये आपण चक्रांचा गूढ शिकतो. तर तो ज्यांना ज्यांना इंटरेस्ट आहे आध्यात्मिक ह्याच्यामध्ये, गूढ ज्ञानामध्ये, त्यांनी भाग 2 पर्यंत तरी करावं. म्हणजे साधना जी आपली आता आहे, सुरूच आहे ना. आपण भैरव विज्ञान केलं, आपण काही तंत्र वापरतोय, तंत्राने लवकर आपल्याला शिफ्ट केल्या जातात. आपण काही आघोरी तंत्र नाही वापरत, आपण सात्विक तंत्राचाच मेळ ठेवलेला आहे.
तर याच्यामध्ये एक साधना करायची झाली तर भाग 2 झालेला असणं गरजेचं आहे. तर या गोष्टी सगळ्यांनी या अनुषंगाने लक्षात ठेवा आणि मग जे काही प्लुटोचा इफेक्ट बघणार आहोत, आपण युरेनसचा बघणार आहोत आणि तुम्ही दोघींनी मला नुसते फक्त ग्रह जरी केव्हा वेळ मिळेल तेव्हा सांगितलं की कुठले मोठे ग्रह या परिवर्तनावर काम करतायत, तरी मी त्याचा एक अभ्यास करेल आणि तो कार्यक्रम घेईल आणि मग हे ओपन असेल त्यावेळेला बाकीचे सुद्धा पॉइंट ऍड करू शकतील. त्यांचा अभ्यास चालू आहे. तर तसं आपण एक ठेवू कारण डिस्कशन केलं तर जास्त ते उपयोगी होतं. तर अजून काही प्रश्न दिसत नाही मला चॅट बॉक्स मध्ये. श्रद्धा मॅडमने मॅडम प्रश्न टाकलेला आहे. सेशन खूप छान झाला, पण स्पिरिच्युअल सायकोलॉजीवर पण तुमचा सेशन होईल हे हो नक्कीच. मॅडम, तुम्ही एक सेशन कधी वेळ असेल, उलट मी तर काय म्हणते बघा, तुम्ही थोडस मध्ये मी सिलेबस मागितलं होतं, तुम्ही दिलाय का नाही आता मला आठवण झाली, बघते मी. मॅम आणि पाठवलेलं की मी तुम्हाला. तुम्हाला जर काही प्रोजेक्ट करायचा असेल ना मॅडम, तो बघते मी त्यावेळेला मला वेळ मिळाला नसेल, आता बघते लगेच. तुम्हाला जर काही प्रोजेक्ट करायचा असेल तर मी नक्कीच तुम्हाला सुचवू शकेल काय करू शकता आणि आपल्या साधक ग्रुपचा आपण उपयोग करू शकतो. जसं त्या एक मॅडम पीएचडी करतायत, त्यांना 100 पत्रिका हव्या त्या मी नाही ठरवलं, कारण आपल्याला मॅच झाल्या पाहिजेत ऊर्जा. तर तुमची झाली आहे मॅच, तर तुम्ही प्रोजेक्ट बद्दल सांगितलं, ठरलं नसेल तर आपण काही सांगू शकतो, करू शकतो. डॉक्टर स्मिता मॅडमनी म्हटलंय छान माहिती मिळाली, स्नेहल मॅडम म्हणतात खूप छान माहिती आणि प्लुटो विस्फोट का मंगळ सारखा असं कल्पना मॅडम म्हटले, आता सांगितलंच मॅडमने. प्लुटो विस्फोटकच आहे, विध्वंसक आहे. आता दमयंती मॅडम म्हणतात अगदी बरोबर जुळले आहे आजार व स्वभाव. मला 3 वर्ष झाली. ठीक आहे, हे वैयक्तिक द्वंद्व विचार केला जातो, कन्फ्युजन होतं. आता तुम्ही दमयंती मॅडम जोडलात इथे, इथे सगळं वर्क होणार आहे. ठीक आहे, चला झालं. सगळ्यांना धन्यवाद, प्रश्न विचारले त्यांना धन्यवाद, मॅडम काही बोलला. हा प्लुटोचा अजून एक आहे की समूहावर काम करतो. म्हणजे जे मोठे मोठे वक्ते आहेत त्यांचा प्लुटो चांगला असणार आहे, म्हणजे चांगलं फल देणारा असणार आहे तो. म्हणजे आपण माझ्या बुद्धिमान. 3ऱ्या घरात आहे प्लुटो मॅडम. हा मग मॅडम चांगला आहे ना तुमचा. समूहावर काय काम करताय चांगलं तुम्ही. बापरे, अहो किती संघर्ष. दशमात शनी, 3ऱ्यामध्ये प्लुटो, 4थ्यामध्ये पण समूहावर हर्षल. काम. 4थ्यामध्ये हर्षल असल्यामुळे बघा घरं किती झाली. त्याच्यामुळे झाली का, खूप घरं झाली माझी. हो. कन्या राशीतला हर्षल आहे ना मॅडम तो. हो, कन्या राशीतला आहे, 4थ्या घरात असल्यामुळे जमीन जुमला. बुधा पुनरावृत्ती करतो ना, म्हणजे बुधाचं हे आहे की पुनरावृत्ती करणे, त्यामुळे अनेक घरं झाली मॅडम तुमची. मला खूप आवडतो तो बरं का, युरॅनस. माझा युरॅनस म्हणजे हर्षल आत्ता कळलं मला, पण युरॅनस माझा फेवरेट घर आहे. आणि त्या युरॅनस मुळे मला घर तर आहेच सुंदर, तुम्ही मला माहिती आहे मंगल, पण गाडी सुद्धा लिहिलेली की गाडी सुद्धा म्हणजे सुंदरच असणार. हो, आणि गंधाची ती माझी. चतुर्थ स्थानातलाच हर्षल असेल ना, तर तो गाडी बंगला सुखस्थानात आहे ना तो, म्हणून देतो. आणि हर्षल हा पण जर वायू तत्वाच्या राशीत असेल तर ते लोक इतके बुद्धिमान असतात ना, किंवा बुधाच्या राशीत. मग मॅडम जर कन्येचा हर्षल असेल तर तो बुद्धिवादीच असतात, असं त्याचं एक हे हम्म, आहे. आता माझा तुळेचा हर्षल आहे राहू बरोबर, हम्म, म्हणजे ते हम्म. तसेच काम करत. वायू तत्वाच्या राशीतला अतिशय बुद्धिमान आणि चिकित्सक असतात हे लोक. का प्रत्येक काची उत्तरं त्यांना हवी असतात सायंटिफिकली. पण जर बघितलं ना तर सगळ्यांनी असा विचार करायचा की जर गाडी सुद्धा माझी सुंदर लिहिली आहे, घर सुद्धा माझं सुंदर लिहिलंय, तर मी हा प्रोग्राम घेऊन आले की नाही जन्माला, सांगा बरं. मग आपण असा विचार केला पाहिजे की मी का ते मागितलं माझ्या प्रोग्राम मध्ये सुंदर, नाही का. पण मॅडम हे मेहनत पण आहे ना तुमची, म्हणजे असं नाही तुम्ही नाही, नुसतं. तसं नाही मला म्हणायचं. आपण आता विचार असा करायचा आहे सोल प्रोग्राम जाणून घेण्यासाठी की मागच्या जन्मात काही घर चांगलं नव्हतं काय, म्हणून चांगलं घर मागितलं, असं काहीतरी त्याच्यातनं शोधलं पाहिजे ना, है की नाही. की हे जर सगळं घेऊन आलीये मी जन्माला तर माझं काहीच नाहीये त्याच्यात, आहे ठीक आहे, धडपड केली, कष्ट केले, चिकाटी केली, ते सगळं आहे. पण हा प्रोग्राम घेऊन आला तर तो का, हा का प्रश्न विचारायचेत आपल्याला. का 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 असं. ठीक आहे, चला, मला पण माहितीये मॅडम हा उत्तर, डीप मला अभ्यास उत्तर आहे. माहितीये. हा हा खूपच डीप अभ्यास आहे मॅडम. हो, पण तो करा, कारण मला माहितीये याचं उत्तर, माहितीये मला.
कारण बघा आता घर तिथे चांगलं आहे, गाडी चांगली आहे, पण त्यामुळं काय काय मी करू शकले हो ना. हम्म. करायला लागतं म्हणजे काही गोष्टी करण्यासाठी आपल्याला तेवढे साधनं पण लागतात ना. आणि खरंय जर मॅडम. लोकांवर छाप पाडायची आहे तर ते पाहिजे, नाही तर लोक कोणाकडे बघून येणार आहेत? हो. लोक काय बघून येणार आहेत? लोक आपलं बघून येतात ना, ही बाई किती समृद्ध आहे, समृद्धी घेतीये. हे मला आमचे शिवसर्वोदय शास्त्राचे सर म्हणायचे. मी म्हणायचे मला नको गाडी, मला नको पैसा. ते म्हणायचे असं का तुम्ही विचार करता? तुम्हाला गाडी हवीच, तुम्हाला मर्सिडीज मधून फिरायचंच आहे की 4 लोकांनी तुमच्या गाडीकडे बघून आले पाहिजेत तुमच्याकडे, असे सर मला म्हणायचे. पैसा नाकारायचा नाही, पैसा तुम्ही नाकारू नका. मी जनरली खूप पैसा नाकारत असते, त्यामुळे मला हे सगळे उपदेश लोकांनी देऊन झाले. तर हे त्यांनी मला सांगितलं होतं. लोक काय बघून येणार आहेत, लोक काय बघून येणार आहेत? नाही. मग ते संकल्प न करता मिळाले, ऍक्च्युली ते तसं मिळालेलं आहे. पण सांगते याच्यातून मला एक कळतं की हे गोष्ट करायची होती, ज्ञानार्जन करायचं होतं. मग ज्ञानार्जन करायचं तर लोकांवर इम्पॅक्ट पाहिजे किंवा माझ्या गुणधर्माप्रमाणे आधी आपण केलं तर पाहिजे, लोकांना सांगण्याच्या आधी, नाही का? स्व अनुभवार्थ पाहिजे. त्यामुळे आज फील्ड मधले लोक मला नेहमी म्हणतात, नवीन नवीन माझ्या संपर्कात आलेले म्हणतात की मॅडम तुम्ही प्रॅक्टिकली सगळं हे अनुभवलंय स्वतःचं जीवन. म्हणजे हे आपलं ड्रीमच असतं ना, आपलं आपण जे काही ज्ञान घेतो. आता तुम्ही स्पिरिच्युअल सायकोलॉजी शिकताय, पण तुम्ही जर हे सगळं अनुभवलं तर तुमचा तो अभ्यास अभ्यास राहणारच नाहीये ना. तुमचं प्रॅक्टिकल अनुभवावर तुम्ही बोलाल, प्रॅक्टिकल अनुभवावर तुमचा प्रोजेक्ट. जसं शैलजा मॅडमनी एमए योगा केलं, मॅडमनी योगा केलं, प्रोजेक्ट रेडी होता मॅडम साधीच. मी म्हंटल त्यांना की काय करायचं प्रोजेक्ट, मी काय मदत करू का, मी काय आपण घ्यायचं का? मग त्यामुळे नाही नाही, माझ्याकडे ऑलरेडी रिसर्च आहेत लोकांचे. हम्म. आणि त्यांनी तेच प्रोजेक्ट केला आणि टॉप आल्या ना युनिव्हर्सिटीत. त्या हुशारच पहिले आहेत. पहिले आल्या त्या. तसं तुमचंही होऊ खूप देत छान. मॅडम. आणि जसं स्मिता मॅडम म्हटल्या ना, थोडस स्पिरिच्युअल सायकोलॉजीवर एखादं सेशन घ्या तुमच्या वेळेप्रमाणे, आणि हा घेते. त्यातून तुमचा अभ्यास होईल. असं बघा की तुम्हाला काही प्रेझेंट करायचंय का, तुम्हाला काही हो असाइनमेंट लिहायची आहे का, असं करून तुम्ही त्यावर बोला. म्हणजे बोथ वे होतं ते. तर चला, एक तुम्हाला म्हणून धन्यवाद. मॅडम असं मी एक सारांश पद्धतीने असं आता परीक्षा आली आमची, पण मी ते नियोजन हे करीन म्हणजे मॅडम कसं मला जमते तसं मग. करा ना, करा ना तुमच्या अभ्यासाच्या. कारण शैलजा मॅडमना मी असं करून घेतलं काही गोष्टी, तुम्हाला सांगायला हरकत नाही. मुद्रा, मी हम्म. म्हंटल मुद्रा आहेत ना, इथे सेशन घ्या, आणि घेतलं मॅडमने. त्यामुळे अभ्यास झाला ना मुद्रांचा. मग असाइनमेंट लिहायची, घ्या असाइनमेंट करायची ना, घ्या. मग मी पण मदत थोडी कशी एखाद्या दुसऱ्या वेळेला केली, मग त्यामुळे असाइनमेंटही झाल्या पटापटा. कारण मॅडम आपण उलट घेतलं. ज्योतिष आता नक्षत्रावर बोलायला सांगितलं, आमच्या अभ्यासात भर पडली, कारण ज्योतिष हे कोडिंग सारखं आहे, रोज अपडेट हो आहेत रोज. त्यामुळे हे हो. आम्ही तुम्ही हो. करून घेतलं ना, हे खूप धन्यवाद. आमचं नॉलेज मध्ये आणि भर पडते, कारण तुमचंही करा खरंच मग मॅडम. स्मिता मॅडम तुमचं हे करा मग. आता ज्या प्रीती मॅडम म्हटल्या ना, का हा डीप स्टडी आहे, तोच तुम्हाला हो करायचा आहे. हो. बरोबर. आणि मग एक खजाना तुमच्या तिघींना प्राप्त होईल, स्नेहल मॅडम आणि तुम्ही दोघी, कारण ऑलरेडी तुम्ही या फील्ड मध्ये आहात. खूप नाही हे, आहेच आणि ना ते मॅडम. म्हणतात हम्म. खजाना. नाही पण तुम्ही जे म्हणला ना की असं पैसा नाकारायचा नाही, जर आपलाच अवतार नसेल, तो तुमचाच ऑरा नाही. आता प्रीती मॅडमकडे बघून ऑरा लगेच लक्षात येतो, तर आपणच असं, आपल्याकडे हो. काउन्सिलिंगला लोक येतात, तर आपण नीटच पाहिजे ना, इंटॅक्टच हवंय, तरच तो माणूस पुढचा एका 50% तो तिथेच फील होतं त्याला. ऑरा आता ऑरा कळला पाहिजे. खूप आणि छान व्यवस्थित. या एनर्जीवर आपले साधक बोलू लागलेत. लक्षात घ्या, हे फार मला अभिमान वाटतो की नाही एनर्जी रेझोनेट होत, नाही एनर्जी फील होत. त्यामुळे पुढचं युग एनर्जीचं सुरू झालंय. लक्षात घ्या, आपली एनर्जी असेल तर काही होणार आहे, नाही तर काही होणार नाही. मी जसं त्या मॅडमना नाकारलं 100 पत्रिका, आपले नाही द्यायचे साधक, तर नको आपलं काय. एखाद्या हॉटेलमध्ये गेलो आणि तिथं अँबियन्स असेल आणि बरं फूड क्वालिटी नसेल, पण लोक अँबियन्सलाच महत्व देतात. असंच आहे विषय हो. हा, कारण हे भौतिक ह्याच्यात तुम्ही जर गबाळे असाल, तुम्ही म्हणाल तुम्ही तुमच्यावर का नाही काम करत, तुम्ही का असे राहता आणि आम्हाला काय काउन्सिलिंग करता, ही फॅक्ट आहे. आणि